तू न रुकेगा कभी, तू न थमेगा कभी, तू न रुकेगा कभी, तू न थमेगा कभी, तू न हारेगा कभी, कर शपथ, कर शपथ, कर शपथ, अग्निपथ, अग्निपथ, अग्निपथ. राम राम मंडळी, उद्या आहे भव्य दिव्य असं जंगी बैलगाडा शर्यतीचं ओपनचं मैदान. आई एकविरा देवी केसरी लगा 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 एकदम टॉपचं मैदान आहे. त्याच्यामुळे मुंबई आणि पुण्याची टॉपची हात्यार उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला दिसणार. आणि गटाला असेल, सेमीफायनल असेल, फायनल सुद्धा एक सिमेंटकर एक आणि काटा ही लढत आपल्या सगळ्यांना अनुभवता येणार मित्रांनो. कारण मुंबईची तर टॉपची हात्यार येणार म्हणजे येणारच. कारण मुंबईच्या बऱ्याचशा बैलगाडा मालकांचं एक आई एकविरा देवी मंदिरासाठी नक्कीच साकार असतं, एक पूजन असतं. त्यामुळे नक्कीच मुंबईची टॉपची हात्यार येणार, पुण्याची टॉपची हात्यार येणार. त्यामुळे लढती टॉप क्लास होणार आहेत मित्रांनो. आता मग एवढी टॉपची हात्यार येणार, मग आपल्या सगळ्यांचा लाडका दशमिंद केसरी बकासूर येणार का नाही? येणार की 100% येणार. आणि ते बी एकदम टॉपच्या पायऱ्यामध्ये, एकदम टॉपच्या पायऱ्यामध्ये. म्हणजे आपण काही वेळापूर्वीची व्हिडिओ केला होता, त्या व्हिडिओमध्ये पण आपण वेगळाच पायरा सांगितला म्हणजे खऱ्या अर्थानं ते म्हणजे गजा फोबरावर. कारण सकाळपासून चर्चा पण तीच होती खऱ्या अर्थानं. पण आता थोडासा एक स्पिन वॉल पाडला आणि आता एक विकेट गेली आहे, ती म्हणजे वेगळीच अशी काही घटना घडली आहे. आणि आता नुकतंच कळालंय की उद्या आपलं एक टॉपचं हत्यार म्हणजे आजच्या घडीला बैलगाडा क्षेत्रामध्ये 2 टॉपचे हत्यार आहेत असं म्हटलं जातं. ते म्हणजे एक म्हणजे बिनजोड शर्यतीचा बेताज बादशाह मथुर आणि दशमिंद केसरी बकासूर लगा 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 ही जोडी जर एकत्र आली म्हणजे ह्याच्यात सुद्धा एकदा पळाली जुडी नक्कीच टॉप क्लास पळते. अशी ही जोडी उद्याच्या मैदानासाठी 100% फिक्स झाली असं आताच कन्फर्म झालंय. म्हणजे नक्कीच उद्या ही जोडी एकत्र आहे म्हणजे मैदानात धुरळा उडणार, धमाका होणार आणि गुलाल तर भेटणार असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण आजच्या घडीला मथुरला आपण बिनजोड शर्यतीचा बेतात बादशाह नाही तर एक पब्लिकचं भुटार सुद्धा म्हणतो. कारण ते कडन जरी लागला तरी तो टॉप क्लासनच पळतो. आणि दशमिंद केसरी बकासूर बाबतीत तर काय म्हणायचं, तो ज्या मैदानात जातो त्याला मैदान कुठलं आहे, फाटी कुठली आहे, पायरा कुठला त्याचा फरकच पडत नाही. मग आज जर पायरा मथुर सारखा असेल मग तर नादच खुळा गिराव काय म्हणताय, बरोबर ना? म्हणजे नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये बकासूर आणि मथुर आई एकविरा देवीचा आशीर्वाद घेऊन मैदानामध्ये गुलाल घेऊनच परतील असं मला तर वाटतंय. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. कारण का उद्याचं मैदान रंगणार आहे म्हणजे रंगणार आहे. कारण बकासूर आणि मथुर हा पायरा जवळपास फिक्स झालेला आहे. म्हणजे मैदानात धिंगाणा होणार आहे, बरोबर ना? मग चालते तर तयार राहा उद्याच्या मैदानाचा आनंद लुटण्यासाठी. अग्निपथ, अग्निपथ, अग्निपथ.